नमस्ते मित्रांनो. तामिळनाडू दक्षिण भारतातलं एक असं राज्य आहे जिथे राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित नसतं, तर ते तिथल्या लोकांच्या भावना, ओळख आणि अभिमानाशी घट्ट जोडलेलं असतं. अनेक दशकांपासून इथं एक ठरलेला पॅटर्न दिसत होता. कधी डीएमके तर कधी एआयडीएमके. सत्तेची अदलाबदल होत राहिली, पण राजकारणाचं केंद्र तेच दोन पक्ष राहिले. सामान्य माणसाला निवड करताना मात्र नेहमी ह्याच दोन पर्यायामध्ये निर्णय घ्यावा लागत होता. पण मित्रांनो, 2026 मध्ये अचानक चित्र बदललं. एक नवीन चेहरा, एक नवीन पक्ष आणि त्याच्या मागे उभी राहिलेली प्रचंड जनलाट. ही लाट होती थलपती विजयची. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद आणि तुम्ही पाहताय डिजिटल चावडे. मित्रांनो, आपण जे पाहतोय ते फक्त एका अभिनेत्याचा विजय नाही, तर हा एक जबरदस्त सिस्टम शेक आहे. कारण एका नवख्या पक्षाने जो फक्त 2 वर्षांपूर्वी स्थापन झाला त्याने थेट 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली. हा प्रकार साधा नाहीये. यामागे अनेक स्तरांवर काम झालंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तामिळनाडूच्या लोकांचा मूड बदललेला दिसतो आहे. हा बदल अचानक घडलेला नाही, तो हळूहळू तयार झालाय आणि योग्य वेळी उफाळून बाहेर आला आहे. चला हा संपूर्ण प्रवास समजून घेऊ आणि एक एक कारण सविस्तर पाहूया. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे विजयची लोकप्रियता. पण ही लोकप्रियता फक्त सिनेमापुरता मर्यादित नाहीये. तामिळनाडूमध्ये विजय हा फक्त स्टार नाहीये, तर तो एक फिनॉमिनन आहे. त्याचे फॅन त्याच्यावर अफाट प्रेम करतात, पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवतात. जेव्हा तो स्क्रीनवर अन्यायाविरुद्ध लढतो तेव्हा लोकांना वाटतं की हा माणूस खऱ्या आयुष्यातही तसाच असेल. पण इथे एक महत्वाचा मुद्दा आपण समजून घ्यायला हवा. फक्त स्टारडम निवडणूक जिंकण्यासाठी पुरेसं नसतं. भारतात अनेक सुपरस्टार्सनी राजकारणात प्रवेश केला, पण सगळेच यशस्वी झाले नाहीत. काहींना सुरुवातीला मोठा प्रतिसाद मिळाला, पण तो टिकवता आला नाही. कारण फक्त लोकप्रियता असणं आणि ती राजकारणात रूपांतरित करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विजयने इथेच बाजी मारली. त्याने त्याच्या फॅन्स क्लबना फक्त चाहत्यांचे गट म्हणून मर्यादित न ठेवता संघटित ताकदीत मध्ये रूपांतर केलं. हे फॅन्स वर्षानुवर्ष त्याच्यासाठी काम करत होते. वाढदिवस साजरे करणे, पोस्टर्स लावणे, सोशल मीडियावर ट्रेंड्स चालवणे ही त्यांची सवय झाली होती. विजयने हळूहळू याच नेटवर्कला राजकीय स्वरूप दिलं. आज हेच फॅन्स क्लब त्याचे कार्यकर्ते बनले आहेत. ते त्याच्या बूथ लेवलवर काम करत होते आणि घराघरात जात होते, लोकांशी संवाद साधत होते. त्यामुळं जिथे इतर पक्षांना नवीन कॅडर तयार करायला वेळ लागतो, तिथं विजय आधीपासून तयार असलेल्या मजबूत नेटवर्कसह मैदानात उतरला होता. ही गोष्ट त्याच्या विजयाचं सगळ्यात मजबूत आणि पायाभूत कारण ठरली. दुसरं मोठं कारण म्हणजे लोकांना आलेला सत्ताधारी पक्षांचा कंटाळा आणि त्यात बदलाची इच्छा. अनेक वर्षे एकाच प्रकारचं राजकारण पाहिल्यानंतर मतदारांना नवीन पर्याय हवा होता. डीएमके आणि एआयडीएमके या दोन्ही पक्षांनी सत्ता सांभाळली, पण सामान्य माणसांच्या दैनंदिन आयुष्यात फारसा बदल झाला नाही, असं अनेकांना वाटत होतं. कल्पना करा, तुम्ही एका दुकानातून नेहमी 2च ब्रँडची वस्तू घेत आहात. काही काळानंतर तुम्हाला तिसरा ब्रँड दिसला जो नवीन आहे आणि वेगळं काहीतरी देण्याचं आश्वासन देतोय, तर तुम्ही एकदा तरी तो ट्राय करताच. तामिळनाडूमध्ये मतदारांनी हाच विचार केला. विजयनं स्वतःला तिसरा पर्याय म्हणून लोकांपुढे प्रेझेंट केलं. तो म्हणाला, मी वेगळं काहीतरी देऊ शकतो, आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. हा विश्वास मिळवणं सोपं नव्हतं, पण त्यानं आपल्या सातत्यपूर्ण प्रतिमेमुळे तो मिळवला. तिसरं आणि कदाचित सर्वात प्रभावी कारण म्हणजे तरुण मतदारांचा पाठिंबा. आजची तरुणाई ही पारंपरिक राजकारणापेक्षा वेगळा विचार करते. त्यांना रोजगार, शिक्षण, संधी आणि पारदर्शकता हवी असते. ते भावनिक मुद्द्यांपेक्षा व्यावहारिक गोष्टीवर जास्त लक्ष देतात. विजयनं हे अचूक ओळखलं. त्यानं आपल्या भाषणांमध्ये तरुणांच्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं. तो त्यांच्याच भाषेत बोलला, त्यांच्यासारखाच दिसला, आणि म्हणून त्यांना वाटलं की हा माणूस आपल्यासारखाच आहे. 20 ते 29 वयोगटातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात त्याला पाठिंबा दिला. हे मतदार सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात आणि ते आपला प्रभाव इतरांवरही टाकतात. त्यामुळे तरुणाई विजयच्या बाजूने आली, तर त्या तरुणाईचा मित्रपरिवारही त्याच्या बाजूने झाला. चौथं कारण म्हणजे विजयने तयार केलेलं नॅरेटिव्ह. राजकारणात जिंकण्यासाठी फक्त मुद्दे पुरेसे नसतात, तुम्हाला एक कथा तयार करावी लागते. लोकांना वाटलं पाहिजे की हा नेता त्यांच्या आयुष्यात बदल घडवू शकतो. विजयने स्वतःला सिस्टम विरुद्ध लढणारा नेता म्हणून सादर केलं. त्याच्या सिनेमामध्ये तो नेहमी अन्यायाविरुद्ध उभा राहतो. हीच प्रतिमा त्याने वास्तवातही कायम ठेवली. त्यामुळे लोकांना त्याच्यावर विश्वास बसला. त्याने आपल्या भाषणांमध्ये मोठे तांत्रिक शब्द वापरले नाहीत. त्याने साध्या भाषेत लोकांच्या समस्या मांडल्या, जसं की बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार. त्यामुळं सामान्य माणूस त्याच्याशी रिलेट करू लागला. पाचवं महत्वाचं कारण म्हणजे त्यानं दिलेली आश्वासनं. विजयने दिलेली आश्वासनं थेट लोकांच्या जीवनाशी संबंधित होती. महिलांसाठी आर्थिक मदत, तरुणांसाठी भत्ता, नववधूंसाठी सहाय्य या गोष्टी लोकांना लगेच समजतात आणि थेट फायदा दिसतो. यात कोणतीही गुंतागुंतीची भाषा नव्हती. सरळ आणि स्पष्ट आश्वासन होते. त्यामुळे लोकांना वाटलं की हा नेता आपल्यासाठी काहीतरी करणार आहे. सहावं कारण म्हणजे त्याची रणनीती. बाहेरून पाहिलं तर सगळं ग्लॅमरस वाटतं, पण निवडणुकीतली खरी लढाई ही जमिनीवर लढली जाते. विजयच्या टीमने बूथ लेवलवर तेच केलं.
त्यांनी डेटा अनालिसिस वापरलं, सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची मोहीम केवळ मोठ्या सभांपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचली. आता प्रश्न येतो, मग डीएमके आणि AIADMK का मागे पडले? याचं उत्तर त्यांच्या धोरणात आहे. त्यांनी बदलाचा अंदाजच घेतला नाही. त्यांना वाटत होतं की मतदार नेहमीप्रमाणे त्यांच्यापैकी एकाला निवडतील. पण यावेळी मतदारांनी वेगळाच विचार केला. सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी, जुने चेहरे आणि नव्या पिढीशी न जुळणारी भाषा या सगळ्यांचा परिणाम झाला. एक्झिट पोल्सही या बदलाला पकडू शकले नाहीत. त्यांनी त्यांच्या पारंपरिक पॅटर्नवर अंदाज बांधले, परंतु तरुण मतदारांची सायलेंट वेव्ह त्यांना समजली नाही. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि तयार झाली विजयची लाट. हा फक्त एका व्यक्तीचा विजय नाही, तर ही बदलाची सुरुवात आहे. आज भारतात राजकारण वेगाने बदलत आहे. नवीन चेहरे पुढे येत आहेत. सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे आणि मतदार जागरूक होत आहेत. तामिळनाडूमध्ये जे घडलं ते भविष्यात इतर राज्यांमध्येही दिसू शकतं. आता पुढचा प्रश्न, पुढे काय? विजय बहुमताच्या जवळ पोहोचला आहे. तो सरकार स्थापन करेल का, युती करेल का, किंवा वेगळा मार्ग निवडेल, हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, तामिळनाडूमधलं राजकारण आता पूर्वीसारखं राहणार नाही. एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. आणि विजयच्या शैलीत सांगायचं झालं तर हा विजय फक्त विजयच नाही, तर हा आहे ब्लडी स्वीट चेंज. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, वंदे मातरम.